नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे. आंबेही आता बऱ्यापैकी स्वस्त झालेले आहे. तर मस्त अशी आज आपण अगदी घरातलेच साहित्य वापरून अगदी झटकीपट तयार होणारी, अगदी 2 मिनिटामध्ये जास्त काही भांड्यांचा पसारा न करता किंवा तासनतास दूध न आटवता अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटकीपट कुठेही गॅस न पेटवता आज आपण ही मस्त अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळणारी ही मँगो कुल्फी तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर ही कुल्फी बनवण्यासाठी ना आपल्याला कंडेन्स मिल्क लागणार आहे. आता आपल्याला बाहेरचं काही कंडेन्स मिल्क यामध्ये घालायचं नाही, तर घरीच आपण एक साधं सिंपल हे कंडेन्स मिल्क तयार करणार आहोत. तर त्यासाठी ना मेजरिंग कपाने बरोबर 1.5 कप आपल्याला इथे म्हशीचं दूध घ्यायचं आहे. दूध कुठलंही वापरलं ना काहीच फरक पडत नाही. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते दूध तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर 4 चमचे साखर टाकूया. आता साखर जी आहे ना, आंबा तुमचा किती गोड आहे ना त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे 1.5 चमचा इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. कस्टर्ड पावडरमुळे फ्लेवरही छान येणार आहे. असेल तर नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही. इथे तुम्ही सेम प्रमाणामध्ये तुम्हाला इथे कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे. त्यामुळे ना दुधाला घट्टपणा येणार आहे. आता बरेच जण बोलतील ही दोन्ही गोष्टींना काही पर्याय आहे का? तर ह्या दोन्ही गोष्टींना पर्याय नाही, कारण आपलं दूध घट्ट होणार नाही आणि दूध घट्ट झालं नाही तर आपल्या आईस्क्रीम जेव्हा जी कुल्फी आपण तयार करणार आहोत ना त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होणार आहे. त्याकरता आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर जरूर वापरायची आहे. आता गॅस मोठाच ठेवून आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. गॅस कुठेही सोडायचा नाही. तर अशा पद्धतीचं जेव्हा घट्ट होईल ना त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे. लक्षात ठेवा, यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे, जेणेकरून ती तळाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस कुठेही सोडू नका. सतत मिक्स करत अशा पद्धतीचं मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करायचा आहे. तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या. अशा पद्धतीचं मिश्रण तुम्हाला देखील तयार करायचं आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता बरेच जण हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात, तर असं अजिबात करायचं नाही. हे आपल्याला रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे. किंवा याला तुम्ही फॅन खाली जरी ठेवलं ना तरीही हे थंड होणार आहे. आता हे थंड होण्यासाठी जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया आणि पुढील कृती करून घेऊया. तर यासाठी आपल्याला 2 आंबे लागणार आहे. तर 2 आंब्यांचं इथे मी हे प्रमाण सांगत आहे. यापेक्षा जास्तही घेऊ नका, नाही तर बऱ्याचदा कुल्फीमध्ये फक्त आंब्याचाच फ्लेवर येईल. आईस्क्रीमचा जो फील आहे तो येणार नाही. त्यामुळे 2 आंबे पुरेसे होतात. जेवढं आपण दूध घेतलेलं होतं, म्हणजे जेवढं आपलं जे कस्टर्ड तयार झालेलं आहे तेवढ्यासाठी आपल्याला इथे 2 आंबे लागणार आहे. छान असा आता याचा पल्प तयार करून घेऊया. आणि आंब्याचा जर तुम्ही रेडीमेड पल्प घेणार असाल ना तर त्यामध्ये पाण्याचं अजिबात अंश असायला नको. त्यामुळे इथे शक्यतो असा फ्रेश आंबा घेतला ना तर फ्रेश पल्प घ्या. त्याची जी आईस्क्रीम आहे छान होणार आहे. रेडीमेड जो आमरस येतो ना तो अजिबात वापरू नका, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतात आणि त्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये किंवा कुल्फीमध्ये ना आईस क्रिस्टल तयार होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तो अजिबात वापरू नका. तर फ्रेशच आंबा इथे तुम्हाला घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता कपाने जर म्हणाल ना तर हा बरोबर 1 कपापेक्षा थोडासा कमी आहे. तर हा आपल्याला पाणी न टाकताच किंवा दूध न टाकताच मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर छान अशी आपली पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आता हे जे कंडेन्स मिल्क आपलं तयार झालेलं आहे ना, यामध्ये फक्त आपण आंब्याचीच कुल्फी तयार करू शकत नाही, तर इतर कुठलेही ताजे फळांचा गर तुम्ही इथे वापरून मस्त अशी ही कुल्फी तयार करू शकता. हे कंडेन्स मिल्क तयार केल्यानं वेगवेगळे फ्रूट घालायचे आणि अशी कुल्फी किंवा आईस्क्रीम तुम्ही तयार करू शकता. पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान एकजीव करायचा आहे. फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपली कुल्फी जी आहे ही सेट होण्यासाठी ठेवायची आहे. आता सेट होण्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये जे काही भांडं किंवा माझ्याकडे असे हे कप आहे त्यामध्ये मी आता सेट होण्यासाठी ठेवणार आहे, किंवा कुल्फीचे मोल्ड असेल तर त्यामध्ये तुम्ही हे सेट करू शकता. इतकी सोपी आहे बनवणं, अगदी सहज कुणीही बनवल. पहिलाच प्रयत्न जरी तुमचा असेल ना तरी 100% परफेक्ट अशी आईस्क्रीम आपली ही कुल्फी तयार होणार आहे. आता मी छान व्यवस्थित भरून घेतलेले आहे हे कप्स. आता यावरतून तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तेही घालू शकता, परंतु मी प्लेन ठेवणार आहे. फक्त वरतून ना व्यवस्थित आपल्याला असं हे बटर पेपर असेल किंवा सिल्वर फॉईलने छान व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. कुल्फी मोल्ड असेल तर त्याला ऑलरेडी झाकण असतं, त्यामुळे त्याला काही व्यवस्थित असं बटर पेपर वगैरे लावायची गरज नाही. आता फ्रीजरमध्ये ना आपल्याला हे साधारणतः 6 ते 7 तास किंवा रात्रभर तरी तुम्हाला याला सेट होण्यासाठी ठेवावी लागणार आहे. तर आता ही मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला इथे दाखवते. मस्त अशी आपली आईस्क्रीम ही कुल्फी इथे सेट झालेली आहे. आता हे रबर्स काढून घेऊया. मी इथे 4च कप घेतलेले आहे. बाकीचे जे कप आहे ते मी फ्रीजमध्येच ठेवलेले आहे. फक्त मी तुम्हाला इथे काढून दाखवते, कारण मेल्ट होऊन जाणार त्याकरता मी इथे 4 कप इथे बाहेर काढलेले आहे.
अगदी छान अशी कुल्फी तयार झालेली आहे. आंब्यांचा सीझनही चालू झालेला आहे. तर एकदा तरी ह्या उन्हाळ्यामध्ये ना ही कुल्फी ट्राय करून पहा. अप्रतिम लागते. जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही. भांड्यांचा मूळ म्हणजे पसारा होत नाही. फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला टाकायचे आहे आणि कुल्फी तयार करायची आहे. तर आपल्याला मुख्य 3च साहित्य इथे लागलेले आहे. आता सुरुवातीला आपण जे कंडेन्स मिल्क तयार केलेलं होतं ना, त्यामध्ये जर तुम्हाला खवा टाकायचा असेल तर थोडासा खवा तुम्ही मेल्ट करून यामध्ये घालू शकता किंवा खव्याच्या ऐवजी तुम्ही इथे ना यामध्ये थोडीशी मिल्क पावडर येते ती टाकली तर अजूनच रिच फ्लेवर आपल्या ह्या कुल्फीला येणार आहे. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. तर मस्त अशी ही कुल्फी आपली तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ह्या रेसिपीच्या व्यतिरिक्त आंब्यांपासून अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायच्या आहे ना ते सुद्धा जरूर मला कमेंटमध्ये कळवा. त्यासुद्धा नक्कीच बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि अजून अशाच सोप्या रेसिपींसाठी ना लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.